हा बोल रंजू. काय माई कशा आहात? अगं मी ठीक आहे. तुम्ही दोघं कसे आहात? आम्हाला काय धाड भरलीये. अगं असं काय बोलतेस? माई गंमत केली हो मी तुमची. आम्ही ठीकच आहोत. बरं. तुमची तब्येत कशी आहे? औषधं घेता ना वेळेवर? अगं मी ठीक आहे. आणि तू काय माझी तब्येत विचारायला फोन केलास का? काय माई हो, आम्हाला पण काळजी वाटते तुमची. बाकी घरी काय चाललंय? घरी काय चाललंय ठीक सगळं. राजवीर कसा आहे? तो पण ठीक आहे. माई राजवीर लग्न करतोय असं ऐकलं आम्ही. खरं आहे का? तुला नंदाचा फोन येऊन गेलेला दिसतोय. मायो नंदाचा फोन येऊ दे नाही तर अजून कोणाचा. पण आम्हाला बोलवणार की नाही लग्नाला? अगं अजून लग्न ठरायचंय. काय माहिती. मी तर ऐकलंय लग्नाची खरेदी सुद्धा सुरू झाली. नंदाला नवीन ड्रेस घ्यायचा का असं विचारत होता ना राजवीर? रंजू हे बघ तसं काही नाहीये. या विषयावर आपण नंतर बोलू. इथे हे सगळं फोनवर नको बोलायला. बघा माई, तुम्ही राजवीरचं लग्न लावून द्यायला जाल आणि तो जायचा परत पळून. रंजू अगं काय बोलतेस हे? काय बोलावं काय नाही काही कळत नाही का तुला? मायो गंमत केली मी तुमची. जाऊ दे मी नंतर बोलते तुझ्याशी. मी इथे सगळं नीट कधी होईल याची वाट बघते आणि हिचं काहीतरी भलतच. आरती काय झालं? कुठे काय? काहीच नाही. मग तुझा चेहरा का असा पडलाय? मी चहा आणते तुमच्यासाठी. आरती थांब. मला सांग काय झालंय? खरंच सांगायची गरज आहे? काय झालंय ते? मला हे कळतंय का, पण पण तू स्वतःला असा त्रास करून घेऊ नकोस. अहो घरात काय चाललंय आणि तुम्ही असं कसं म्हणू शकता की त्रास करून घेऊ नकोस? मी माझ्या परीने परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. पण काहीच होत नाहीये हो ना? काय झालंय आपल्याला? नेहमी जेवणाच्या टेबलवरती हसत राहणारे मस्करी करणारे आपण अचानक शांत झालोय. एकमेकांचे चेहरे बघत नाही आहोत. नजर चुकवतोय, वेळ मारून नेतोय. काय चाललंय हो सगळं? अगं मी तुला सांगतोय ना, तू मनावर नको घेऊस. असं कसं म्हणू शकता तुम्ही? पोटच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि तुम्ही मला वाटणार नाही का? तुम्ही सांगा ना. अगं तू चुकीचं बोलते असं नाही म्हणायचंय मला, पण हे जे काय चालू आहे ना ते संपायला वेळ लागणार. त्यामुळे तू हे मनाला लावून घेऊ नकोस. आई आहे मी तिची आणि या सगळ्याचा मला त्रास होणं अगदी साहजिक आहे. मला त्रास या गोष्टीचा होतोय की आपल्या घरात संवाद खुंटलाय. सतत हसतमुख असलेल्या घराला कसलं तरी सुतक लागल्यासारखी शांतता पसरली आहे हो. आरती आरती आवर स्वतःला प्लीज. काय झालंय आपल्या मनूला? आपली मनू बदलली आहे ना हो? मला सांगा ना, हे सगळं कधी नीट होईल? कधी संपेल हे सगळं? मनवाचं लग्न होईपर्यंत. आज शाळेत जाऊ शकते का? असं का विचारतेस तू? तुला जायचं असेल तर जा की बाळा. म्हणून आज तू शाळेत जाऊ नकोस. काल या माणसाला मी बजावून आलो होतो की नायगाव मध्ये पाऊल टाकायचा नाही, पण इथे येऊन त्यांनी हेच प्रूव्ह केलं की हा माणूस फक्त स्वतःचा विचार करतोय.
आपल्या लग्नासाठीच्या कॉस्ट्युमचे फोटोज मेल केलेत. कोणता आवडतोय ते लवकर सांगा. हॅलो, मला वाटलंच होतं तुमचा फोन येईल. बघितले फोटोज तुम्ही? कोणता ड्रेस आवडला तुम्हाला? असं काय करताय तुम्ही? काय झालं, तुम्हाला आवडले नाही का? मी आणखी ऑप्शन्स पाठवतो. राजवीर, तुम्ही का वागताय असं? का, काय झालं? आपलं लग्न होणार आहे की नाही ते आपल्याला माहित नाही आणि तुम्ही मला लग्नात काय करायचं त्याचे ऑप्शन्स पाठवताय. हो, हे सगळे ऍक्च्युली बेस्ट डिझाईन्स आहे. स्पेशली डिझाईन करून घेतलेत मी. आय एम शुअर तुम्हाला आवडतील. तुम्ही प्लीज थांबवाय सगळं. मला त्रास होतो याचा. तुम्ही उगाच टेन्शन घेताय. सगळं नीट होणार आहे. डोंट वरी प्लीज. नीट होणार म्हणजे कसं नीट होणार आहे सगळं? मी तुम्हाला या आधीही सांगितलं की बाबा जोपर्यंत मनापासून होकार देत नाही तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही. आणि तुम्ही म्हणताय नीट होणार आहे. मला एक कळत नाही, तुम्ही इतका निगेटिव्ह विचार का करताय? नाही नाही नाही, एक मिनिट. मी निगेटिव्ह विचार नाही करत, मी प्रॅक्टिकल विचार करते. समजा बाबांनी कधीच होकार नाही दिला तर मग काय करणार आहोत आपण? आणि समजा तुमचे बाबा आपल्या लग्नाला तयारच नाही, मग ऐन वेळी धावपळ होईल ना. मग त्यापेक्षा आधीच सगळी तयारी केली तर त्याला हरकत काय? तुम्हाला कळतच नाही का मी काय बोलते ते? मला सगळं कळतंय, पण तुम्ही उगाच टेन्शन घेताय. हॅलो हॅलो, मी ऐकते. बाय द वे, मी लग्नाचे 3 मुहूर्त काढलेत. तारखा मेसेज करतो तुम्हाला. मुहूर्त? हो, थोड्या वेळात मेसेज करतो तुम्हाला. ठेवते मी. बाय. काय रे, इथे काय बसला? काही नाही, जरा शांतता हवी होती म्हणून बसलो इथे एकटा. सो मी जाऊ का? आय मीन, जर तुला एकटंच बसायचं असेल तर मी जाते. ठीक आहे. ओके. ताई, आज मी राजवीर मोहिते पाटलांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. कशासाठी? त्यांच्या ऑफिसमधून मला फोन आला होता. बिझनेससाठी फायनान्स रेडी आहे म्हणून. अग्रीमेंटवर सही करायची होती. ग्रेट. हे बघ, आता नीट व्यवस्थित लक्ष दे कामाकडे. ओके? ताई, मी त्यांना नाही म्हणून आलोय. म्हणजे मला तुमच्या बरोबर बिझनेस करण्यात काहीही इंटरेस्ट नाही असं त्यांना सांगितलंय. पण का? असाच प्रश्न त्यांनी सुद्धा मला विचारला. मला कन्व्हिन्स करण्याचा खूप प्रयत्न केला. तुझ्या बहिणीशी मी लग्न करू शकलो नाही पण याचा परिणाम बिझनेसवर होणार नाही असं म्हणाले. पण मी त्यांना नाही म्हणालो. ते तुला म्हणाले ना की या सगळ्याचा बिझनेसवर काही परिणाम नाही होणार, मग तरी तू का नाही म्हणालास? ताई, बिझनेस पेक्षा मला माझ्या फॅमिलीला प्रेफरन्स देणं अधिक महत्वाचं वाटतं. उद्या कदाचित हा बिझनेस पुढे जाऊन खूप चांगला होईल, पण त्यांना हो म्हणून आई बाबांची मान मी खाली घालायला लावणार नाही. नितेश, तुला काय वाटतं? आई बाबांना दुखावून त्यांच्या इच्छेविरुद्ध राजवीरशी लग्न करून मी सुखाने जगू शकेन? तू हे जे काही वागतोयस ना आता माझ्याशी, आणि फक्त तू नाही, हा, तुम्ही तिघही हे जे काय असं तुटक वागताय ना माझ्याशी, त्याचा त्रास होतोय मला. फक्त मी ते दाखवत नाही. जर माझ्या इच्छेविरुद्ध निर्णय घेऊन तुम्ही सगळे सुखी होणार असाल, या घरचं वातावरण पुन्हा नीट होणार असेल ना, तर चालेल. तेही करायला तयार आहे मी. ताई, काय करायचं आणि काय नाही ना हे मला नाही माहिती. मला तुला एवढंच सांगायचंय की तो बिझनेस मी मनापासून करणार होतो.
तरी सुद्धा मी त्यांना नाही म्हणून आलोय. आणि हे बिझनेस प्रपोजलच्या मागे माझी किती मेहनत होती हे तुला पण चांगलंच माहिती आहे. नितीश, तू बिझनेस प्रपोजल बद्दल बोलतोय. मी ज्या गोष्टीला नाही म्हणते ना ती माझी आयुष्यभराची कमिटमेंट आहे. मी एका अशा गोष्टीला नाही म्हणते त्याची मी दिवस रात्र स्वप्न बघते. एका अशा माणसाला मी नाही म्हणते त्याच्यावर माझं मनापासून प्रेम आहे. राजवीर, अरे काहीतरी खाऊन तरी घे. भूक नाही, लेट होत. मला जरा बोलायचंय तुझ्याशी. बोल ना. मला खरं खरं सांग, तुझं नक्की काय चाललंय? तुझं धड कशातही लक्ष नाही, लग्नाचं काहीही ठरलं नाही तरी खरेदी करायला सांगतोस, पत्रिका काय छापायला सांगतोस. म्हणजे नेमकं काय चाललंय तुझ्या मनात? तुझी काळजी वाटते. मी बोलू का मनवाच्या बाबांशी? माई, काय करू मी? मला माहिती आहे मी चुकलोय, पण मी त्यांची जाऊन माफी मागितली. मी त्यांना म्हणालो अख्ख्या गावासमोर तुमची माफी मागायला तयार आहे, पण त्यांना ऐकायचंच नाही. अजून काय करायचं मी की आमच्या लग्नाला परमिशन देते? तुला माहितीये ना, साखरपुडा मोडल्याचा त्यांना किती मोठा धक्का बसलाय. त्यातून सावरायला त्यांना वेळ द्यायला हवा. माई, मान्य आहे मला, पण तोपर्यंत मी काय करायचं? त्रास मला पण होतोय ना माई. सध्या तरी वाट बघण्याशिवाय आपल्याकडे काहीच पर्याय नाही. थोडा वेळ जाऊ दे, सगळं नीट होईल. तुला विचारलं मी बोलू का तिच्या बाबांशी, तर नाही म्हणतोस तू. हो, कारण मला वाटत नाही तुझ्या बोलण्याने फार काही फरक पडेल. त्यांना सगळं सांगून झालंय. आता जोपर्यंत त्यांना स्वतःला रिअलाइज होत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. हे बघ, पण जास्त त्रास करून घेऊ नकोस. अजून कसं काय आले हे? गुड मॉर्निंग आई. काय झालं? बाबांची वाट बघतेस? आई, सॉरी. मी बोलते ना तुझ्याशी, असं काय करतेस? बोल ना मग पटकन. मला घरात खूप कामं आहेत ग. आय नो, बाबांची वॉकवरून परत यायची वेळ आणि तुझी चहा आणण्याची वेळ कधी चुकत नाही ना. पहिल्यांदा तसं होतं म्हणून टेन्शन आलंय. आपल्या घरात पहिल्यांदाच अशा बऱ्याच गोष्टी व्हायला लागल्या, नाही का? नाही, मला एक कळत नाहीये, नेमक्या माझ्या साखरपुड्याच्याच दिवशी बातमी कशी काय छापून आली? ज्या दिवशी आयुष्याला नव्याने सुरुवात करणार होतो त्याच दिवशी असं कसं काय झालं? कोणी केलं? कळत नाही. हे बघ, वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कधीच कोणाला काही मिळत नाही. आणि काही गोष्टी विधिलिखित असतात. किती प्रयत्न केला तरी ते आपण बदलू शकत नाही. येतो. मनवा, मनवा, अगं लक्ष कुठे आहे तुझं? नाही, काही नाही. तू अचानक कशी काय इथे? मुद्दामच न कळवता आली. फोन केला असता तर तू भेटायला टाळाटाळ केली असती. असं काय बोलते? नाहीतर काय. तू शाळेत काय येणार नाहीस हे मी तुला काल फोनवर पण विचारलं आणि मेसेज करून पण तुझं काही रिप्लायच नाही. मग काय समजायचं मी? मनवा, अगं तुझ्याशी बोलते मी. मला सांग, शाळा कशी चालू आहे? ठीक, पण तू ये ना शाळेत. एकतर मला एवढ्या मुलांना सांभाळणं खूप कठीण जातं ग. एका दिवसातच बंबेरी उडाली आहे माझी. आणि मुलांना सुद्धा तूच हवी असतेस. अरे हो,
तुला सांगायचंच विसरले. कालच आपल्या शाळेतल्या संस्थेतून काही लोक आले होते. काय म्हणाले? काही नाही, सहजच आलेले शाळा बघायला. पण विचारत होते तुझ्याबद्दल. मग मी सांगितलं सुट्टीवर आहे, येईल लवकरच. येशील ना मनवा? अगं पण नाही आणि बिन नाही. मला सांग, तू कधी येणार आहे शाळेत? नाही माहित मला. अगं मनवा, असं नको करूस. तुलाही माहितीये मुलांचा किती जीव आहे तुझ्यावर. हो माहितीये मला, आणि सखी मी पण मुलांना खूप मिस करते, पण सध्या खरंच नाही जमणार का शाळेत यायला. अगं पण का, तेच विचारते ना मी. मनवा, काय चाललंय तुझं? तुला नसेल सांगायचं तर नको सांगू, नाही विचारत मी. सखी तू चिडू नकोस ना यार. तू मैत्रीण आहेस ना माझी, तू तरी समजून घे. तुला माहितीये सध्या माझ्या आयुष्यात काय चाललंय, आणि आय एम शुअर तू मुलांना छान सांभाळू शकतेस. तसं मी तुला म्हटलंय ना, काही जरी प्रॉब्लेम असेल तर मला फोन कर. मग ठीक आहे, पण काळजी घे तू स्वतःची. सखी थँक्स. अगं वेडी आहेस का तू? तुझ्यामुळे शाळा नीट चालू. बर, काळजी घे. आई, बाबांची वाट बघतेस? हो ग, अगं त्यांना वाटेत कोणीतरी भेटलं असेल म्हणून वेळ लागत असेल. नको एवढं टेन्शन घेऊ. असं होत नाही कधी. आणि जर का उशीर होणार असेल तर ते फोन करून कळवतात अगं. एक मिनिट, मी त्यांना कॉल करून बघते. लागला का ग? रिंग वाजत्या. नाही उचलला. असं काय करताय? तेव्हा यायला हवे होते. मी असं करते, मी बाहेर जाऊन बघून येते पटकन. बनवा. बाबा, अहो, काय झालं? मूल काय झालं? काय झालं तुम्हाला? मी पाणी आण. अमोल, तू तरी सांग ना काय झालंय ना. अहो बाबांना चक्कर आली होती म्हणून मी त्यांना सोडायला आलो. अरे देवा, आता बरं वाटतंय का? पाणी. आई, मी डॉक्टरांना बोलतो. पटकन बोला. नाही, त्याची गरज नाही. हा पण सांगितलं ना, गरज नाही. आता बरं वाटतंय मला. डोंट वरी. अशी कशी चक्कर आली तुम्हाला? काय नाही का, आज तंद्रीत लांबपर्यंत चालत गेलो, कळलंच नाही कुठे पोचलो. पण नावा मोके. काका नक्की बरे आहात ना तुम्ही आता? हो बेटा, थँक्यू मला मदत केल्याबद्दल. हो काका, थँक्यू काय त्या. अच्छा येतो मी. काकू येतो. मनवा, काळजी घे बाबांची. चल येतो. बाय. बाय. तुम्हाला भूक लागली आहे का? मी काहीतरी आणू पटकन खायला? नाही नको, मला लिंबू पाणी दिलं तसं. मी करते लगेच. थांब जरा, मी आणते.